काय सांगताय? उद्घाटन शुभारंभ झालेला आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब, दिल्लीच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर, महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीता राजे पवार, उपाध्यक्ष बुराया स्वामी आणि आपले सगळ्यांचे लाडके नेते या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणासह सगळे कार्यक्रम आता झालेले आहेत. पुढचे 4 दिवससुद्धा हे संमेलन इतकं रंगेल. मागच्या 98 संमेलनापेक्षा अधिक उठावदार कामगिरी करणारे हे संमेलन ठरेल. आणि शिवेंद्रराजेंनी जो काही महामंडळाला शब्द दिलेला होता की आम्ही स्वागतात कुठेही कमी पडणार नाही, त्या पद्धतीनं महामंडळाचं सुद्धा समाधान झालेलं आहे. आणि महामंडळानं सुद्धा मान्य केलेलं आहे की हे संमेलन अतिशय दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या कोटीची इथं सौंदर्य व्यवस्था वगैरे सगळं करण्यात आलेले. प्रशासनाचं महत्त्वाचं मी आभार मानतो की प्रशासनानं खूप सहकार्य केलेलं आहे. मी 12 संमेलनं महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये केलेली आहेत आणि प्रशासन कसं वागतं याचा सुद्धा अनुभव मी घेतलेला आहे. पण सातारा जिल्ह्याचं प्रशासन हे उत्कृष्ट आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आणि सर्व महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि देशाच्या बाहेरच्या आलेल्या रसिकांचं स्वागत करतो.